आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाही. मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही मुळात. असं काही तुमच्या म्हणजे काय करणार आहेत तुम्ही त्याचं? आहे का एवढा विकास घालवला का? 500-600 कोटी नसणार, कुणी नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढणं आणि त्याचा दाखला देणं, अरे हो, त्यांनाच विचारतोय मी की त्यांनाही शोभत ते काही म्हणले असतील ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही. त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात. कोणत्याही अर्थाने मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयी परवा वडवट्टीवारांनी टिप्पणी केली, ते पण अनादर करत नाही. मीडिया काय करतो, कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमातलं एक स्टेटमेंट घेऊन असं झालं पंकजा मुंडे नाराज आहे. काही नाराज नाही, निराश नाही, मस्त आहे, खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापाने पण आयुष्याचा शेवटचा श्वास समाजाच्या सेवेत घेतलेला आहे आणि त्यामुळे पहिले पक्ष नंतर आधी राज्य आहे. आमच्या पक्षाची शिकवण आहे, आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिले त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता. पण विरोधी पक्षातील काँग्रेस असेल वारंवार अशा पद्धतीने जे स्टेटमेंट करतात, तुमच्या बाबतीत असेल किंवा माझ्या बाबतीत त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते तुमच्यामुळे केलं. तुम्ही असा बूम लावला त्यांना आणि विचारलं की पंकजा मुंडे नाराज आहेत, निराश आहेत. तुम्ही मला विचारलं का मी नाराज आहे का निराश आहे? तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणणारच ना की त्यांना जे वाटतं ते म्हटले. त्यांनी त्यांचं उत्तर दिलं, त्यांनी काय माझा अनादर केला नाही. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाही. मी एवढंच सांगते की ज्या ठिकाणी मी आणि असे खूप कमी परिवार आहेत जे त्या संघटनेला बांधलेले आहेत आणि त्या संघटनेच्या काही वादळ येऊ, काही त्रास होऊ किंवा चांगलं होऊ, त्या चांगलं झाल्यावर माजत नाही, त्रास झाल्यावर म्हणजे त्याची भावना बदलत नाही. तर त्या पद्धतीने आम्ही जगलेलो आहोत सन्मानाने. त्यामुळे मला त्यांना दोष द्यायचा नाही आहे कोणालाही, ना पृथ्वीराज बाबाला द्यायचा आहे ना वडवट्टीवारांना द्यायचा आहे. मला दोष द्यायचा आहे की माझ्या बंजारा समाजाच्या वसंतराव नाईक जयंतीच्या वाक्याला तुम्ही बातमी बनवल्या, बहुत त्याने उत्तर दिलं. मग त्यामुळे मी त्यांनाही दोष देणार नाही आणि कोणाला दोष देणार नाही. त्यामुळे अर्थाचे अनर्थ करू नका. अर्थात सुद्धा बातम्या असतात रे, अनर्थातच बातम्या नसतात. आणि जर्नलिझम मध्ये दोन व्यक्ती जे नाहीये, नंतर आता पशुवैद्यकीय महाविद्यालय आलेले ताई, आता आम्ही एक मीडियावर विद्यालय करणार आहे. अहमद पटेल साहेब पण नाही, स्वर्गीय मुंडे साहेब, मीडियावर विद्यालय आणि अशी जर्नलिझम होत नाही. बातमी अशी महाविद्यालयाच्या नंतर आता पशुवैद्यकीय महाविद्यालय आलेले. जिल्ह्याच्या दृष्टीने नाही तर राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने आमचा प्रयत्न एवढाच आहे की जिल्ह्याचं नाव हे देशभरात जावं, आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं. या अशा वास्तू उभ्या कराव्यात की जिथं या शैक्षणिक दालनामध्ये देशभरातून आंतरराष्ट्रीय पातळीवरून विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी इथं आलं तर स्वाभाविकच या जिल्ह्याचं नाव विकासाच्या दृष्टीने फार मोठं होतं देश पातळीवर. ते आमचा करायचा प्रयत्न. हे जे प्रयत्न आहे त्याची जाणीव आपल्यालाही असू द्या, एवढीच आमची आणि विनंती. माझा कॅमेरा मागे रेकॉर्ड करते, त्यामुळे जर चुकीचे माझे स्टेटमेंट लावले तर हक्कभंग आणले. हे बघा, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.